नमस्कार. D24 तास पेन पाहू शकतात. धुळे जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा झाला असं म्हणण्यात आलंय. आपण बघू शकता गो गॅस या ठिकाणी आपण उपस्थित आहे. या गॅस आता गेल्या थोड्या वेळापूर्वी हा गॅस सुरू होता पंप, पण अचानक बंद का करण्यात आला हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालाय. आणि त्यामुळे जे या ठिकाणी वाहन धारक आहे, रिक्षा चालक आहे, ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आपण काही प्रश्न त्यांना विचारूया. दादा काय सांगणार तुम्ही या ठिकाणी किती वेळापासून सकाळी 5 वाजेपासून आम्ही इथं नंबर लावून उभे. काय सांगणार आता सध्या या ज्या गॅसचा भाव काय? 115 रुपये लिटर. 115 रुपये लिटर. सध्या आता किती घेऊन राहिले? आता सध्या किती घेत? सध्या 5 किलो. 5 किलो. नाही काय आता कितीनी या पंपावर विकला जातो? 115 रुपये लिटरने विकला जातो आता गॅस. 115. मागाशी आम्हाला 75 रुपये 80 रुपये असा लिटर होता. आता डबल झालेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये किती रिक्षा चालक असतील? 3-4 हजार 3-4 हजार. ते या ठिकाणून गॅस भरतात. रोज करतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत त्यांचे देखील या ठिकाणी आज गॅस बंद झाल्यामुळे या ठिकाणी जे मालक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणचा जो गॅस पंप आहे या ठिकाणी मोटर बंद पडली. पण जर मोटर बंद पडली असेल तर ही टँकर नेमकी इथे करते काय? आपण बघू शकता या ठिकाणी टँकर हा या ठिकाणी मोटर देखील आहे. या ठिकाणी गॅस भरण्यासाठी ह्या ज्या रिक्षाच्या लाईनी लागल्या आहेत त्या ठिकाणी आता शाळेचं जे शाळेचं वातावरण आहे, परीक्षा सुरू आहे, त्या माध्यमातून काही रिक्षा चालक शाळकरी मुलांना घेऊन जातात, सोडतात असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आणि जर यांना गॅस मिळाला नाही तर मोठ्या या ठिकाणी या ठिकाणी गॅस मिळाला नाही तर मुलांच्या शिक्षणावर देखील परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. आणि या ठिकाणी जे मालक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की गॅसची मोटर खराब झाली. मोटर खराब झाली असल्यामुळे आम्ही या ठिकाणी गॅस बंद करण्यात आले. पण रिक्षा चालकांचं वेगळंच काहीतरी या ठिकाणी म्हणणं आहे. आणि महाराष्ट्र शासन असो व केंद्राचे असो त्यांचं असं म्हणणं आहे का जिल्ह्यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल व गॅस असेल याचा कुठलाच तुटवडा नाहीये, परंतु या ठिकाणी तो तुटवडा या ठिकाणी दिसून येत आहे असं देखील म्हणणं आहे. आणि जिल्हाधिकारी यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या पंप असेल या जिल्ह्यामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन होण्याची भूमिका आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, D24 तास. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामान्य रिक्षा चालक व वाहन चालक यांना मशीन खराब आहे असं देखील यावेळेस मालकांनी सांगितलं. परंतु त्या ठिकाणी असा प्रकार झाला आहे की नाही हे देखील जाणून घेतलं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रिक्षाची लाईन लागली आहे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार.